मुंबई पुणे जो आपला आहे त्याच्यावर तर आपल्याला कल्पना आहेच। त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 100 टन मलबा हा त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लँडस्लाइड झालेला आहे आणि अशा भागात झालाय की ज्या ठिकाणी साधारणपणे यापूर्वी कधी होत नाही अशा भागामध्ये हा लँडस्लाइड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यातला जवळपास 70 टन मलबा हा काढून टाकण्यात आलेला आहे। आता पुण्याकडे जायचा जो मार्ग आहे त्याच्यावर 3 लेन सुरू आहेत, पण मुंबईकडे यायच्या मार्गावर एकच लेन चाललेली आहे। पण पुढच्या 1.5 तासामध्ये यातला बराचसा पार्ट रिस्टोर करायचा अशा पद्धतीनं काम चाललेलं आहे। शिवेंद्रराजे आपले जे मिनिस्टर आहेत ते देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि सगळ्या टीम जे आहेत त्या अत्यंत वेगानं त्या ठिकाणी काम करतायत। साताऱ्याचा जर आपण विचार केला तर साताऱ्यामध्ये घाटाच्या भागामध्ये आणि विशेषतः जो काही पश्चिमी घाट आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। तिथेही जे काही त्या ठिकाणी काळजी घ्यायची ती घेतली गेली आहे। कोल्हापूरमध्येही आता हळूहळू धोक्याच्या पातळीकडे त्या ठिकाणी पाण्याची वाटचाल चाललेली आहे। अजूनही लो लाईंग एरियाजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं नाही, तिथे आपण लक्ष ठेवून आहोत आणि तिथे पुराचा धोका जो आहे तो होऊ नये अशा पद्धतीनं तिथला देखील प्रयत्न जो आहे तो चाललेला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये एक छोटं धरण आहे, त्याच्यामध्ये काही भागामधनं त्या ठिकाणी त्याचं पिचिंग निघून गेलेलं आहे, त्यामुळे त्या धरणाला कदाचित धोका निर्माण होऊ शकतो। म्हणून तिथले जे खालची गावं आहेत तिथल्या काही लोकांना इव्हॅक्युएट करण्याचं काम चाललं आणि पॅरलली तिथे धोका निर्माण होऊ नये या दृष्टीनं जे काही इमर्जन्सी उपाय करता येतात ते उपाय दुरुस्तीचे ते करणं देखील मला असं वाटतं चाललेलं आहे। एकूणच 8 तारखेपर्यंत ही सगळी परिस्थिती जी आहे ही आपल्याला अत्यंत लक्ष देण्यासारखी आहे। वारी सुरू